आणि माझ्यासारख्या टेम्पोट मी एक गरीब टेम्पो याचे पैसे करून भाड्याने टेम्पो मला काहीच नाही माझ्या टेम्पोत माल भरून काय गाडीला आलाच नाही चालतंय वरी का बरं नको म्हणले तुम्ही सिलिकॉन 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 आहे का हां हां बरोबर एवढी खाली जरा समोर जाणार तुमची बस सिलिकॉन आहे का हे सिलिकॉन 30/5/2025 रोजी दुपारी निटूर परिसरामध्ये संशयास्पदरित्या खत विक्री करत असताना 2 गाड्या आपल्याला आढळून आल्या. निटूर तसेच खडकउमरगा येथे पण असा प्रकार आढळून आला. तर त्या संदर्भाने आमच्यापर्यंत जी गोपनीय माहिती आली तर त्याच्या आधारे आम्ही आज कृषी विभाग आणि माझे जे सहकारी आहेत कुटवाड साहेब, बिडबाग साहेब, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद लातूर, त्यानंतर जिल्हा गुणवत्ता निरीक्षक लाडगे साहेब, त्यानंतर डिव्हिजनल गुणवत्ता निरीक्षक तिडके साहेब, तर असे संयुक्त पथकाने कारवाई करून मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच माझे कृषी विभाग या नात्याने सर्व शेतकरी बांधवांना असे आवाहन आहे की अशा प्रकारचं आपल्या परिसरात जर विक्री आढळून आली किंवा येत असेल तर त्वरित आमच्याशी संपर्क साधावा व चांगल्या गुणवत्तापूर्ण निविष्ठा आपल्याला मिळावी याच्यासाठी विभागाला सहकार्य करावे. तसेच आपण सजग राहून आम्हाला सहकार्य करावे असे मी आवाहन करतो. सर, माझा एक प्रश्न आहे. आज छावा संघटनेच्या माध्यमातून हा प्रश्न तुमच्या समोर मांडलेला आहे. याच्या अगोदर तालुक्यात भरपूर विक्री झाली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? यापूर्वी पण आपण चांगल्या गुणवत्तापूर्ण विक्री. नमस्कार, जय छावा. आज या लातूर जहराबाद हायवेवरती बोगस खताचा ट्रक जात असलेला आम्हाला संबंधित आपले छावाच्या कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यानंतर आम्ही लागलीच निटूर येथे आलो. त्या ठिकाणी एक ट्रक आपल्या येथे आपल्याला सापडलेला आहे व एक ट्रक हा 200 ते 250 पोत्याचा पळून गेलेला आहे. त्यामध्ये अधिकारी सुद्धा पळून गेलेले आहेत. यामध्ये सर्वस्वी जबाबदार कोण आहे हे लवकरात लवकर हे तपासलं पाहिजे. व यामध्ये आता सर्वसामान्याचा आमचा एक ही आहे आरोप की यामध्ये सर्वस्वी जबाबदार हे तालुका कृषी अधिकारी नाथराव शिंदे साहेब हे 100% याच्यात जबाबदार आहेत.
तालुक्यात जर अशा प्रकारे अनुचित प्रकार घडत असेल व असे बोगस खताच्या कंपन्या व बोगस खताच्या गाड्या जर येत असतील तर यांच्यावरती वचक आणि याच्यावरती नियंत्रण हे तालुका कृषी अधिकाऱ्याचं पाहिजे. तालुका कृषी अधिकाऱ्याच्या संगनमताने हा सर्व प्रकार चालू आहे. ह्याच्यामध्ये नाथराव शिंदे साहेब तालुका कृषी अधिकारी हे पाठीशी घालण्याचं काम करतायत, म्हणून असे सगळे अनुचित प्रकार घडत आहेत. आणि यामध्ये लवकरात लवकर चौकशी केली पाहिजे. हा दोषी कोण आहे, यामध्ये साखळी कोण आहे, यावरती साखळी पूर्ण हे पकडली पाहिजे और त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा छावा संघटनेच्या माध्यमातून गय केली जाणार नाही. पहिल्याच्या पावसाने हाहाकार मातून शेतकऱ्यांचं डोळ्याला पाणी रडू आणलेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रकार घडत आहे. व शेतकऱ्यांना जर अशा दिशाभूल करतायत व असले जर बोगस खताच्या कंपन्या बियाण्याच्या कंपन्या जर आपल्या मातीला लावत असतील व डबल पेरणी करायचं, शेतकऱ्यांना एकदा पेरणी करायचं अवघड झालेलं आहे. हे डबल पेरणी करणं, हे अशा बोगस खताच्या कंपन्या आणणं आणि असे हे कुणीही डेअरिंग करत नाही. फक्त आणि फक्त ह्याच्यामध्ये कोण दोषी आहेत हे बघितलं पाहिजे प्रशासनाने आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. पण आमचा छावाचा स्पष्ट आरोप आहे, हे तालुका कृषी अधिकाऱ्याच्या संगनमताने हा सर्व प्रकार चालू आहे. त्या अधिकाऱ्यांनी सांगून पळून गेला. आमचा हा तालुका कृषी अधिकाऱ्याला आम्ही फोन करून बोललो होतो आणि त्यांनी आम्हाला परवानगी दिली आहे म्हणून आम्ही विकत आहे. हा म्हणजे हे पूर्ण 100% अशा त्याच्यात असं दिसून येतं की ह्याच्यामध्ये तालुका कृषी अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावरती कडक कार्यवाही केली पाहिजे. हा आमचा स्पष्ट आरोप आहे. जय हिंद, जय छावा.